महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम। फार सुंदरसा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे। सर्व लेणी संवर्धक, सर्व संघटना, सर्व टीम, आपण सर्व पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व आयोजकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। फार सुंदरसा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असेच कार्यक्रम प्रत्येक लेणीवर आयोजित होत राहतील। बुद्ध पौर्णिमा सर्व जगामध्ये साजरी केली जाते। हर्ष आणि उल्हास आणि आनंदामध्ये ही पौर्णिमा साजरी केली जाते, कारण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये 3 महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत आणि त्या 3 महत्त्वपूर्ण घटना अशा की तथागत बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे। इसवी सन पूर्व 563 मध्ये तथागत बुद्धांचा जन्म याच वैशाख पौर्णिमेला झाला। त्यानंतर बुद्धांच्या आयुष्याच्या 35व्या वर्षी तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, तेही वैशाख पौर्णिमेला। त्याचे इसवी सन होतं इसवी सन पूर्व 528 आणि तथागत बुद्धाचं महापरिनिर्वाण त्यांच्या 80व्या वर्षी झालं, ते इसवी सन पूर्व 483। हे 3ही महत्त्वपूर्ण घटना बुद्धांच्या वैशाख पौर्णिमेलाच घडल्या, म्हणून ही वैशाख पौर्णिमा फार महत्त्वाची मानली जाते आणि ती जगामध्ये साजरी केली जाते। तर मी या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला आम्हाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा दिली। धम्मदीक्षेचा 3 दिवस सोहळा झाला। 13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी तिथे बौद्धपाठ पूजापाठ केले। 14 ऑक्टोबरला आम्हाला दीक्षा दिली। 15 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर भाषण दिलं की आम्ही बौद्ध का झालो आहोत आणि बौद्ध होण्याची आम्हाला गरज काय पडलेली आहे किंवा धर्मांतराची आवश्यकता काय होती, हे बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला भाषण दिलं। त्या भाषणातला एक छोटासा मुद्दा मी या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरला जे भाषण दिलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्नामधला एक प्रश्न मांडलेला आहे। राजा मिलिंद म्हणते नागसेनाला प्रश्न विचारतो की धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो। म्हणते नागसेनाला राजा मिलिंद प्रश्न विचारतो की धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो। तेव्हा म्हणते नागसेन सांगतात की ज्या धर्माचा पाया मजबूत नाही, ज्या धर्माचा पाया कच्चा आहे, ज्या धर्माचा पाया ढिला आहे, असा धर्म कालांतराने नष्ट होतो। उदाहरणार्थ एखादी इमारत आपण बांधली, त्या इमारतीचा पाया जर कच्चा असेल, तिचा पाया व्यवस्थित भरलेला नसेल, कॉलम जमिनीमधले खड्डे जे आपण खोदतो, जमिनीमध्ये फुटिंग व्यवस्थित भरलेलं नसेल, कॉन्क्रीट व्यवस्थित भरलेलं नसेल, स्टील व्यवस्थित टाकलेला नसेल, मजबूत पाया जर भरलेला नसेल, तर ती इमारत लवकरात लवकर कोसळून पडते। त्याचप्रमाणे ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो, असा धर्म कालांतराने नष्ट होतो। तथागत बुद्धाच्या धम्माचा पाया तथागत बुद्धाने भरलेला आहे। बौद्ध धम्माचा पाया म्हणजे 4 आर्य सत्य, पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, अनित्यवाद, अनात्मवाद, प्रतीक समुत्पाद, कर्म सिद्धांत हा तथागत बुद्धाच्या धम्माचा पाया आहे आणि तो मजबूत आहे। त्यामुळे तथागत बुद्धाचा धम्म कधीही नष्ट होऊ शकत नाही। हे 3 महत्त्वपूर्ण कारण सांगलेले आहेत म्हणते नागसेनाने। त्यातलं पहिलं कारण आहे ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो, असा धर्म कालांतराने नष्ट होतो। त्यामध्ये दुसरं कारण म्हणते नागसेनाने सांगितलं, धर्माचा पाया जरी मजबूत असला, त्या धर्माचे प्रचारक जर चांगले नसतील, त्या धर्माचे प्रचारक प्रचार प्रसार करत नसतील, आळसी असतील, चिकित्सक नसतील, वादविवाद पट्टू नसतील, तर असा धर्म कालांतराने नष्ट होतो। म्हणजे धर्माचा पाया जरी मजबूत असला, त्याचे प्रचारक जर चांगले नसतील, तर असा धर्म कालांतराने नष्ट होतो। बघा, बाबासाहेबांनी एका ठिकाणी विचार मांडला होता। सर्व सामान्यपणे आपण म्हणतो की महापुरुष मरतात पण त्यांचे विचार मरत नाहीत। महापुरुष मरतात पण त्यांचे विचार मरत नाहीत। बाबासाहेबांनी हे वाक्य फोडून टाकलं आणि बाबासाहेब म्हणतात महापुरुषही मरतात, त्यांचे विचारही मरतात, जर त्यांच्या विचाराचे प्रचारक नसतील
तर विचाराचे प्रचारक नसतील तर तो विचार सुद्धा संपुष्टात येतो. म्हणून प्रचारक फार महत्वाचे आहेत. बुद्धाच्या धम्माच्या प्रचाराची व्यवस्था बुद्धाने जर केली नसती तर हा धम्म कदाचित तेव्हाच नष्ट झाला होता असता. परंतु बुद्धाच्या धम्माचे प्रचारक म्हणजे भिक्खू संघ हा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करत आहे. त्यानंतर प्रचार प्रसारकाची दुसरी पळी असेल, धम्म संस्था असतील, धम्म सेवक असतील, हे धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत म्हणून तो धम्म टिकून आहे. जर प्रचार प्रसारक चांगले प्रचार प्रसार करत नसतील तर तो धम्म कदाचित नष्ट होण्याची शक्यता आहे. आता तिसरं कारण जे भंते नागसेनाने सांगितलं ते महत्वपूर्ण आहे. भंते नागसेन म्हणतात सामान्य लोकांसाठी म्हणजे हुशार लोकांसाठी, विद्वान लोकांसाठी, ज्ञानीवंतांसाठी तत्वज्ञान असतं आणि सामान्य लोकांसाठी मात्र धर्माची ठिकाणे असतात, धार्मिक स्थळं असतात. बघा, ज्ञानीवंताला पुस्तक आहे, तत्वज्ञान आहे, परंतु सामान्य लोकांना मी प्रवचन जाऊन ठोकू लागलो, प्रवचन बाजूला लोक त्यांना खूप सारं ज्ञान सांगू लागलो तर ते त्यांना समजणार नाही. म्हणून सामान्य लोकांना धर्माची ठिकाणे असतात. जसे बौद्ध धर्माचं ठिकाण आहे, सारनाथ असेल, लिंबोणी असेल किंवा गया असेल, कुशीनारा असेल, ही धम्माची ठिकाणे आहेत आणि त्यात महत्वपूर्ण असे धम्माची ठिकाणं म्हणजे आपल्या बुद्ध लेण्या. म्हणून या बुद्ध लेण्यावर जाणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बौद्ध उपासकाचा राबता असणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी गेले नाही, बुद्ध लेण्यावर तुम्ही गेले नाही तर तिथे दुसरं कोणीतरी तिथं जाईल आणि त्याच्यावर आपला हक्क सांगेल. म्हणून आपल्याला बौद्ध धम्माच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि तिथून प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. म्हणजे भंते नागसेनाने सांगितले तिसरं कारण, सामान्य लोकांसाठी धर्माची ठिकाणे असतात आणि ती धर्माचे ठिकाणं आपल्याला जपायचे आहेत. बुद्ध लेण्या तर जपायच्या आहेत, बुद्ध लेण्यावर तर जायचंच आहे, परंतु आपल्या बाजूचं ठिकाण, आपल्या घराच्या बाजूचं ठिकाण म्हणजे आपलं बुद्ध विहार. या बुद्ध विहारातही आपल्याला दर रविवारी जायचं आहे. हा एक महत्वपूर्ण संदेश या ठिकाणी आपल्याला देतो आणि आपले धार्मिक स्थळं आपण जपावे. दर रविवारी बुद्ध विहारात जावं, वेळ भेटेल तेव्हा बुद्ध लेण्यावर जावं, एवढाच संदेश देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. नक्की में शरणं बुद्धो में शरणं वरं येसेन सत्यवचेन ओतुमे जय मंगलम्. नक्की में शरणं धम्मो में शरणं वरं येसेन सत्यवचेन ओतुमे जय मंगलम्. नक्की में शरणं संघो में शरणं वरं येसेन सत्यवचेन ओतुमे भगवान गौतम बुद्धाचा भगवान गौतम बुद्धाचा धम्माचा आंबेडकरांचा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा भारतीय बौद्ध महासभेचा या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर